रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आचार हा आपल्याकडे सगळ्याचा आधार मानलेला आहे, त्यात तो समर्थ आहे. तरीसुद्धा समर्थ आचारसुद्धा भगवंताच्या भावाशिवाय व्यर्थ होतो. एवढं माऊलींना सांगावं लागलं. तर त्याच्यातला मूळ गाभा जर गेला तर आचार नावाचा एक सांगाडा उरतो, एक चौकट उरते. तर तशी ती न उरावी. आचारात यावं हे तर खरंच, त्याच्याबरोबर त्याच्यातला जो गाभा आहे तो त्यात यावा. तर त्यासाठी हे त्यांना सांगावं लागलं. आणि इथे आपण गेल्या वेळेला आपल्याला कारण त्यावेळेला सांगितलंच आहे, पण त्यांचं बालपण कसं गेलं महाराजांचं याविषयी आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यातला जो पुढचा मुद्दा आहे तो आज बघायचा आहे. त्याच्यातल्या आता त्यांना काय सांगणं अभिप्रेत आहे ते आता सांगतीलच. पण 9 वर्षाचे अवसरी रावजी मनी विचार करी व्रतबंध करावयावरी वयसीमा. जेव्हा ही वेळ आली त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळं केलं. मुहूर्त बरावा शोधिला, द्रव्यनिधी मोकळा केला. जास्तीत जास्त माणसाची तयारी म्हणजे काय, द्रव्यनिधी मोकळा केला, ही काही कमी पडू नये. ते पुढे वर म्हटलं आहे ना त्यांनी, वडिलार्जित कुलकर्णवृत्ती चालविली पाहिजे निगुती, म्हणून विद्या करावी परती. कारण सांगितलेलं आहे त्याचं. ठीक आहे, त्या काळाचा महिमा आहे, त्यानुसार जे काय असेल ते. तर विद्या करावी पुरती न करी कुचराई असं सांगितलेलं आहे. तर ते असावं. तेव्हापासून त्यांचा विद्यापूर्ती करण्याबद्दल आणि त्यात कुचराई न करण्याबद्दल आजोबांचं म्हणणं सांगितलं. आता बाकी कुलगुरू सिपाचारोनी वगैरे सगळं झालं. आपल्याला वेळ कमी असतो. मुद्द्याचं त्याच्यातलं बघायचं आहे तर वाद्य वाजती धडधडा मातृभोजनी काळ न दवडा, घटिकावरली वेळ थोडा सावधान म्हणती. पिता पुत्र बोहल्यावरी मंगलाष्टके सुस्वरी. हे आता मंजी बंधनाचं हे आहे. शब्दही जातात, त्याचे अर्थही जातात, मग आचार्यही जातो आणि मग उपयोग जातो. हा क्रम आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता ते काय क्रम सांगितलं माहिती काय लक्षात नाही, पण शेवटी उपयोग जातो एवढं खरं. तर तो जो काही आहे तो तिथं पिता पुत्र आहेत. मंगलाष्टके सुस्वरी द्विज म्हणती सावध सत्वरी, मंगलमुहूर्ती असावे. मंगलमुहूर्ती सावध असावे असं ते म्हणतात. तेव्हा जागे होऊन त्यागुनी ससुखजे सुमुहूर्त साधून या. ते जे समर्थांचं आहे तसं समर्थांच्यातलं हे आहे. द्विज म्हणती सावध सत्वरी मंगलमुहूर्ती असावे. इथे आपला विषय सुरू झाला. गणपती विचारी मानसी. महाराजांनी त्या वेळेला त्या वयामध्ये मनामध्ये प्रश्न कोणते उद्भवले एवढं जरी कळलं तरी आज जरी उद्भवले तरी पुढे उपयोग होईल. खरं आहे, कारण त्यांची पूर्वतयारी असेल, पुण्य हे घेऊन आलेच, सगळे साधनेचं साठा आहे, म्हणून त्यांना त्या क्षणी गणपती विचारी मानसी. उगाच लोकांना त्या अर्थाने काय म्हणजे मला कळले वगैरे असं काय पण काय दाखवायला गेले नाहीत. आजोबा आहेत, हे आहेत, एवढी सगळी मंडळी आहेत, तर त्यांच्यापुढे मानसी विचारे. मानसी तरी विचारता आलं पाहिजे. मानसी काय विचारी, तर हे सावध म्हणती आम्हास. हे सगळे मला मुंजीला सुमुहूर्त सावधान, तसं ते सावधान म्हणतात. तर सावध म्हणती आम्हासी. हां, तयारी काय लागते त्याचं पुढच्या वाक्यात आपण शिकून घ्यायचं, समोर ठेवायचं ते तेवढा. गणपती विचारी मानसी, हे सावध म्हणती आम्हासी, असावध कोणेविषयी राहिलो मी. काय तयारी असावी लागते. आणि हे पुरस्कार तिथे असतात आणि आजही विद्यमान असतात. त्याचं कारण हे आहे की त्यावेळेलासुद्धा त्यांच्या मनामध्ये हा विचार आला, हे सावध म्हणतायत. आधी सावध म्हणतायत हेच कोणाला लक्षात, वादवारी वाद तसं आहे सर. त्याचं कुठलं सावधान कुठलं काय की नाही. पण इथं असं आहे
ते सध्या मुंजीमध्ये एवढे सावधान आहेत, पुढचं मी काय बोलत नाही. तर हो, मुंजीमध्ये सावधान म्हणतात आहो ते, असं काय करतात. सावधान ज्याला म्हटलं तर कदाचित तो थांबेलच. म्हणजे पुढच्या त्याच्यात खरंच सावध झाला, आधीचाच असला तर त्याच्या पुढे जातो. आधीचा जो सावधान आहे ते महाराज आहेत. हे सावध म्हणती आम्हासी असावध कोणीविषयी राहिलो मी. कशाविषयी मी असावध राहिलो म्हणून यांनी सावधान म्हणावं मला, असं मनात प्रश्न येण्या इतपत मनाची तयारी आणि सावधानता असणं म्हणजे परमार्थातली केवढी पायरी असेल. चित्तदेवनी करी श्रवण, कोणीविषयी जसं स्पष्ट काय होतं, अनेक वेळेला आपण पारायण करतो, चरित्र वाचतो, ती काय असंख्य ते काय खूप गोष्टी, पूरक साधनं खूप, पण त्या साधनामध्ये असं कुठे जर झालं तर त्यांना त्याची गरज आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे. चित्तदेवनी करी श्रवण, मंत्रार्थ पाहे विवरोन, कोठे असती उपनयन द्विजत्व तेही दिसेना. त्यांच्या मनाशी हा विचार येतोय की हे सावध म्हणते आम्हासी असावध कोणेविषयी राहिलो मी ह्या कुठल्याही शब्दाविषयी, आचाराविषयी, काही व्यवहाराविषयी, कशाही विषयी मी बेसावध नाही. ही महाराजांची मुंजीच्या वेळेला खात्री आहे. तर कोणेविषयी राहिलो मी, चित्त देऊनी करी श्रवण. मी जेव्हा श्रवण केलं तेव्हा चित्त देऊनच केलं. म्हणून त्यांनी जेव्हा भजन म्हटलं घरामध्ये, आजोबांनी जेव्हा त्यांना भजन म्हटलं, जेव्हा दर्शन घ्यायला सांगितलं प्रत्येक विषयी, म्हणजे इथे आता श्रवणाचा विषय, तर चित्त देऊनी करी श्रवण, पूर्ण चित्त देऊन एकाग्र चित्ताने मी, तरी अवधान आहेच ना, एकले दिजे मग श्रवण सुखासी पात्र होईल, असं आहे ना. तरी अवधान एकले दिजे, म्हणजे त्यांनासुद्धा ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा ते सांगावं लागते की अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईल. होणार श्रवणाने सुद्धा मनुष्याचा उद्धार होणार, पण तरी अवधान एकले दिजे मगच सर्व सुखासी पात्र होईजे. मग मी हे केले, चित्त देऊनी करी श्रवण. काहीही जे त्यांनी मला सांगितलं ते मी चित्त देऊन श्रवण केलेलं आहे. मंत्र शिकवले किंवा मंत्र सांगितले तर मंत्रार्थ विवरून, मंत्राचा अर्थ आणि विवरण, नुसतं मंत्र काय म्हणतो मला काय माहीत नाही, असं नाही. काय मंत्र म्हणतो आहे तो मंत्राचा अर्थ काय आहे आणि त्या अर्थाच्या पुढे विवरण आहे परत त्याचं. नुसता अर्थ कळला तर शब्दाचा अर्थ कळला, शब्दाचा अर्थ कळून माझा उद्धार काय होणार. शेवटी शब्द आपल्या जागी, अर्थ आपल्या जागी, मी माझ्या जागी, असं झालं तर शब्द आपल्या जागी पाहिजे, अर्थ आपल्या जागी पाहिजे आणि तो विवरण करून अंतरंगात उतरलेला असला पाहिजे. पाणी वरून ओततो ते ज्या वेळेला जमिनीतून मुरतं, ते ज्या वेळेला व्यवस्थित विवरून उतरलेलं असतं तेव्हा वर ओल येते. वर ओल आली तर काहीतरी लावता येतं त्याच्यावर काही रोप लावायचं आहे तर ते लावता येतं. तर विवरोन म्हणून शंका आहे त्यांना, कोठे असती उपनयन. अर्थ आधी मुळात शब्द दिसायला पाहिजे, शब्दातला अर्थ दिसायला पाहिजे, माणूस दिसायला पाहिजे, त्यातलं मनुष्यत्व दिसायला पाहिजे. आपण साध्या भाषेत बघू तर तसंही आहे. पण ह्यांना हे जे काही उपनयन चाललं त्याला मौंजी बंधनं म्हणतात. इकडे आपण आता मुंजच म्हणतो, ते बंधन आता काय फारसं कोण म्हणत नाही, म्हणतच नाही, म्हणजे पाळायचं वगैरे विषय नंतरची गोष्ट झाली. तर आधी मौंजी बंधन, खरं सांगायचं तर आपल्याकडे विवाह बंधन, मौंजी बंधन, गुरुकडे शास्त्राचं सुद्धा मंत्राचं बंधन, हे सगळे घालून दिलेले आहेत. दर्शनाचं बंधन, या सगळ्याला बंधन काय हा प्रकार आहे. हो, मनुष्य कसा मुक्त वगैरे वगैरे, असू दे की मुक्त, ते काय करतोय मुक्त ते आता बघतोय ना आपण. मुक्त झाला म्हणजे काय होतं व्यवहारामध्ये, आपलं नाही हजारो लोकांचं नाही लाखो कोट्यावधी लोकांचं नुकसान करते हे दिसतंय आपल्याला. म्हणून त्यांना काय दिसतंय, कोठे असती उपनयन. तर काय असतं, माणसाला डोळे आहेत. हा जे उपसर्ग आहे तर त्याचे अनेक अर्थ आहेत. त्याच्यामध्ये नेहमी आपल्याला काय म्हणते का, सचिव उपसचिव, जास्तीत जास्त आमची वेळेला काय आयुक्त उपायुक्त, याच्या पलीकडे आम्हाला उपसर्ग झाला नाही कधी काही, त्यामुळे काय प्रश्न आला नाही. पण उप याचा अर्थ जसा कमी असा आहे तसा संस्कृतमध्ये त्या अर्थाचा विस्तार पण आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असाही अर्थ उपचाच अर्थ आहे. पण आता सगळेच उप झाल्यामुळे किंवा जास्त करून उपची सवय झाल्यामुळे मुख्य अधिकारी की उपमुख्य अधिकारी, घरात नाही का, घरात
कुटुंब प्रमुख उपकुटुंब प्रमुख तसं ते म्हणजे असं म्हणत नाही पण असतं. तर ते जे काय आहे ना ते उप झाले सगळं. तर त्यामुळे आपल्याला त्याचा संस्कार जास्त झाला, रूढ जास्त झाला. पण उप म्हणजे श्रेष्ठ. तर इथे त्यांना असं म्हणायचं आहे की नयन तर असतंच, म्हणजे मध्ये उपनयन का म्हटलं आहे हा प्रश्न आहे. कोठे असं ती उपनयनं, तर त्याचं जे आत्तापर्यंत त्यांनी जगात पाहिलं ते खेळाने पाहिलं काय, यांनी वाचनाने पाहिलं काय, कशाने पाहिलं काय. उपनयनाचा जो संस्कार झाला त्यामध्ये त्याचे ज्ञानचक्षू म्हटले म्हणून मुद्दाम. तेव्हा नुसते नयन आणि ज्ञानचक्षू, चक्षू आणि ज्ञानचक्षू ह्याच्यामध्ये ते उपनयन आहेत. ते माणसाचे त्या अर्थाने, आता साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे डोळे उघडले का, आता त्याला काय म्हणायचं, तर डोळे उघडले का तर ते पुढे उघडतात कधीतरी प्रसंगाने, तसं नको. म्हणजे बंधन हे त्यासाठी की त्याचे जे श्रेष्ठ नयन खरे म्हणजे ज्ञानग्रहण करणारे नयन जे आहेत, शब्दग्रहण करणारे चक्षु आहेत. हा फरक लक्षात ठेवायला तो नयन आहे. डोळे उघडे आहेत तर आपल्याला हे वाचता येते, आपल्याला दिसतं आहे, हे दिसण्याचं चक्षूचं काम झालं. इथं ज्ञानचक्षूविषयी बोलत आहेत. तेव्हा उपनयन हा ज्ञानचक्षू उघडण्याचा संस्कार. हे संस्कार कशाचा आहे नक्की, तर ह्यासाठी आहे. आता तो अमुकच पद्धतीनं व्हावा असं नाही, आपल्या जी पद्धत असेल त्यानुसार व्हावा. पण कोठे असं ती उपनयनं आणि द्विजत्व तेही दिसेना. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर त्यांना बाजूबाजूला कुठे द्विजत्व दिसत नाही आहे. द्विज म्हणजे बरं, आपण त्या भाषेमध्ये बोलू वाटलं तर त्यांच्या काळातली भाषा आहे आपण तशी घेऊ. तर द्विजत्व कुठे, द्विजच नाही, द्विज आहेत, द्विज दिसतातच आहेत पण द्विजत्व दिसेना. आपल्याकडे दोनदा जन्म आहे ना हा, तो तसा दुसरा जन्म आहे. तो ज्यांचा झाला ते द्विज झाले, नाहीतर जन्मात काय होत नाही. जन्मानं काही कुठे मनुष्य जन्माला येईल तिथं येईल, पण द्विज व्हायचा अधिकार हा सर्वांना त्यावेळेला दिलेला आहे मुळात. तर द्विज व्हा म्हणजे दोनदा दुसरा जन्म घ्या. तो दुसरा जन्म आहे तो माणसाला खऱ्या अर्थाने. म्हणून आपल्याकडे पक्षी मानलेत दुसरे द्विज, ते दोनदा जन्माला येतात. आपल्याला माहिती आहे अन्याच्या रूपाने जन्माला आले ते फोडून पुन्हा एकदा जन्माला आले, म्हणून पक्षी द्विज आहेत आपल्याकडे. त्या अर्थाने द्विज शब्दाचे जे अर्थ अनेक आहेत, तर त्याच्यात हा द्विजत्व तेही दिसेना. त्यातला हा द्विज जो आहे तो संस्कारात द्विज उच्यते. जन्मना कशाने असेल काही असेल, पण संस्कार असेल तर तो द्विज मानावा. तर मला असे द्विज दिसत नाहीत असं महाराज म्हणता येतं उपमंजीच्या वेळेला. झेप आपल्याला झेप तरी गाडी वाय नाही जाऊ तिकडे. त्यावेळेला काय झालं ते लोकांनी केलं, त्यांनी काय करायचं ते केलं, आपल्याला महाराजांकडे बघून कळलं ना तरी चालेल. त्यामुळं त्या अर्थाने द्विजत्व तेही दिसेना. कोठे असती उपनयन द्विजत्व तेही दिसेना. गायत्री मंत्र उपदेशिला एकचित्ते पठण केला. हे जरी झालं माझं, गायत्री मंत्र दिला ठीक, एकचित्ते पठणसुद्धा नुसतं नाही, एकचित्ते पठण केला, पण हे जरी खरं असलं तरी ओम तत्सत अनुभवाला आले पाहिजे. म्हणजे हे खोटं नाही आहे, मिथ्या आहे असं असं अनुभवायला आलं पाहिजे. तर हे मिथ्या आहे, हे ज्याला मिथ्यात्व कळलं त्याला सगळं कळलं. मग व्यवहार काय त्याच्या दृष्टीनं खेळायचा प्रपंच मानावा. ते का म्हणू शकतायत किंवा त्यांच्याबद्दल उपदेशात का म्हणतात किंवा बोधात का म्हणतात, तर खेळायचा प्रपंच मानावा. आता खेळात काय आर काय जीत काय दुःख काय सुख काय, खेळात कुठे काय अवती प्यादी मरतात काय, परत जिवंत होतात काय, मागणं वजीर जातो काय, ते प्यादं वजिराचं काम करतं. आता खेळासारखंच आहे, त्यामुळं काय प्यादंसुद्धा वजिरासारखं वजीर काम करू शकणार नाही, प्यादं काम करतं. वजीर ह्याच्या जागी सुरक्षितच आहे, पण पुन्हा तो मागं आहे म्हणून तिकडं प्यादं चालतंय. नाहीतरी आपली प्यादी कशावर चालते, मागं वजीर आहे म्हणून चालतं, नाही तर कशावर चालतंय, ते मागं वजीर आहे म्हणजे तिथे सुद्धा. पण तो सुद्धा ते सगळं झालं की आपलं ते जी काय प्यादी मरतात त्या ह्याच्यामध्ये ते मारणं म्हणजे काय तात्कालिकच असतं, पुन्हा परत जिवंतसुद्धा होतं ते तिथं. मग तसंच सगळं जगामध्ये सुद्धा तसंच चाललेलं आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्यासाठी ही जग आता जी काही राहिली, जी काही गेली, मात झाली, सगळं झालं, खेळ संपला किंवा काय आपलं सगळी गेलेली मेलेली सगळी त्याच्यात त्यामुळे ही राहिलेली सुद्धा सगळी एकदा बॉक्समध्ये भरली, काय असेल ती 16 किंवा काय असेल ते एकदा भरली की झाला खेळ बनणारा. म्हणजे खेळायचा प्रपंच मानावा. मग ह्या अर्थाने त्यांनी ते म्हणलं. मग ह्यांना काय आहे की ओम तत्सत इदम नव्हे, हे जे चाललेलं आहे हे खरं आहे, पण ते मिथ्या स्वरूपाचं आहे. आज आहे उद्या आहे नाही नाही ऐशी संसार स्थिती. तर ह्याचं आकलन असलं म्हणजे फार अडकायला होत नाही. जिथं अडकायचं तिथं अडकायला पाहिजे. तत्सत. तेव्हा ओम तत्सत हे अनुभवाला आले पाहिजे. आता तत्सत माझ्याकडे काय फक्त नामच,
जर काही गुरूंचं स्मरण असेल तर ते, भगवंताचं अनुसंधान असेल तर ते तत् सत. ते कधीच हल्लं नाही, गेलं नाही, कमी नाही, जास्त नाही. आपण साध्या श्वासावरून कल्पना करायची नेहमी की श्वास कमी नाही, जास्त नाही, आला नाही, गेला नाही, त्याचं त्याच्या पद्धतीनं काम चालू आहे. मी झोपलो, उठलो, आलो, गेलो, खाल्लं प्यालं, उपाशी राहिलो, सगळं माझं. त्याचं काय आहे? श्वास जेवला का, श्वास उपाशी राहिला का, बंद ठेवला का, बंद काय झालेलं नाही, ते तत्सत. तर त्या अर्थाने तत्सत अनुभवाला आले पाहिजे. अनुभवी तोची ब्रह्मण येर कुलधर्म पालन, ऐसे करीतसे मनन मना माझी. महाराजांच्या मनामध्ये मनन काय चाललं होतं एवढं जरी कळलं तरीसुद्धा आपल्याला ह्या सगळ्याचा व्यवहारांचा सगळ्याचा उलगडा व्हायला उपयोग होईल. त्यांना तो तसा अभिप्रेत आहे, मनन व्हावं. तर मनन मना माझी, परिधानासी कौपीन, प्रावरणासी कृष्णाजिन, वैराग्य द्योतक चिन्ह मनी म्हणे. नुसतं आपलं ते त्याला ते आडणी सोळ्याची लंगोटी काय त्याच्यात काय म्हणतं, ते एकदा फोटो काढले झाले, सगळीकडे एकदा पाठवून दिले, धाड 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 1000 लोकांना कळलं, झालं. काय कळून त्यांचं काय झालं? त्यांचं काय नाही, त्यांचा वेळ गेला, त्यांचा व्यवसाय व्हायचा त्यांचा झाला, त्यांच्या डोळ्यांना त्रास व्हायचा त्यांचा झाला, सगळं झालं. आता ह्याचं काय झालं? ज्याच्यासाठी हे केलं त्याला काय झालं? तर त्याला परिधानासी कौपीनं का दिलं? तर प्रावरणासी कृष्णार्जुन आणि वैराग्य द्योतक चिन्ह हे त्यांना मनी म्हणे. हे वैराग्याचं द्योतक आहे. पुढे प्रपंचामध्ये साधेपणावरी भर हे जे संतांचं लक्षण सांगितलं त्याचं मूळ त्यांच्या ह्या संस्कारात आहे. साधेपणावरी भर का? तर साधेपणाने सगळंच साधं राहतं आणि जे खरं असाधारण असायला पाहिजे तेवढंच फक्त असाधारण राहतं. माणुसकी असाधारण राहते, प्रेम असाधारण राहतं, करुणा, क्षमा या सगळ्या गोष्टी असाधारण राहतात. त्या असाधारण, त्या असामान्य असावे. हे सामान्य आहे, ते सामान्य आहे. म्हणून ते इथपासून सुरुवात केली. परिधानासी कौपीनं, प्रावरणासी कृष्णाजिन, वैराग्य द्योतक. हे वैराग्याचं द्योतक आहे म्हणून दिलेलं आहे मला दिलं मी पांघरलं अंतरला असं स्वरूप नाही. हे वैराग्याचं द्योतक म्हणून त्याला दिलेलं. कंठी घालिती यज्ञोपवित, जे ब्रह्मग्रंथीने ग्रथित, अनुसंधान ठेवावे हा हित स्वस्वरूपी. त्यालासुद्धा त्यांच्या दृष्टीनं जर घेतलंच असेल तर ते बंधन आहे. कुणी हातात दोरा बांधू दे, गळ्यात काळा घालू दे, काही असू दे, पण त्याचं जे काय असेल, आपण माळ घातली, तुळशीची माळ घातली, आपल्या दृष्टीने झालं. आपल्याला जे काम करायचं ते कुठल्याही मार्गाने होतं, कारण ह्या आचाराला 1000 प्रकार आहे. म्हणून मी म्हणतो ना ते संस्कृती कोश वगैरे बघत जावं. म्हणजे केव्हा तरी बघितलं ना तर लक्षात येतं इतक्या प्रकारचे विधी आहेत की काय विधी करावं आणि काय नाही करावं असं झालं. बरं त्याचं त्याला अगदी असं अस्वस्थ होणं करणारी गोष्ट आहे. असं काही नाही आहे. मूळ विधीचा भाव लक्षात ठेवा, अर्थ लक्षात ठेवा, तो कशासाठी आहे. त्यांना जर परिधान दिलेलं कौपीन हे वैराग्याचं द्योतक किंवा चिन्ह वाटत असेल तर त्याची गरज आहे. काय द्यायचा हा प्रश्न कळून आहे. कंठी घालिती हे जे यज्ञोपवीत आहे तसं कंठी मिळवा तुळशी वगैरे जे आहे ना, तर ते त्यासाठी ह्या पुढे संतांना हा सोपं करून सगळं सांगावं लागलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी ते वेदात बोलले, ते तिकडे बोलले. ते काही मला सुगम असेल असं नाही, अर्थ कळेल असं नाही, उपयोग होईल असं नाही, पुढचं सगळं अडचण आली ना. साच भावे वर्ताव्या, आम्ही ते खऱ्या अर्थाने आचरणात आणण्यासाठी आलो म्हणून आम्ही गळ्यात माळ घातली. ही जी माळ घातली ही तुळशीची माळ असावी असं जे म्हणतात. असू देत, आपली कसली काय असेल ती पवळ्याची घालायला, अमकं तमकं काय आपल्याला जे करायचं ते करावं, व्हरायटी आहे, याच्यापेक्षा काय आपण विचार करायचं कारण नाही. तर त्याच्यातली मूळ तुळशी घाला म्हटलं. कारण तुळशीमध्ये त्याचं स्वतःचं एक पावित्र्य मुळातच तुळशीत आहे, ते त्या तुळशीच्या माळेमध्ये आहे. आणि तुळशीची माळ घातली म्हणजे मामा म्हणायचं ते लक्षात ठेवावं. कारण माळ म्हणल्यानंतर मनुष्याचा सहजपणे कवीनं पण हात जातो, त्याच्या लक्षात येतं नाम. हा राहिलं गडबडीत गप्पा लागल्या तासभर आणि मग लक्षात आलं अरे होय की, मग 5 मिनटं कवीनं जप होतो, ठीक आहे 10 मिनटं कवीनं जप होतो. तेव्हा जे मामा म्हणाले ते हे की एकदा ते तुळशीची माळ म्हणली, तुळशीची माळ काय नुसती घालायची असते म्हणली, देहावर तुळशीपत्र ठेवलं असा त्याचा अर्थ आहे. लक्षात ठेवलं का? हरिपाठ पाठ असल्याशिवाय अनुग्रह नाही, अभंगपाठ पाठ असल्याशिवाय अनुग्रह नाही. त्यांची पद्धती किती बरोबर असतील. तर ही माळ गळ्यात घातली म्हणजे देहावर तुळशीपत्र ठेवलं जाय काय. त्या देहावर ज्याने तुळशीपत्र ठेवलं त्याला देहाचे कौडकौतुक झालं काय आणि हाल झाले काय आणि त्रास झाला काय, त्याच्या दृष्टीनं सगळं सारखं आहे. ज्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं आहे ती वस्तू आपल्या दृष्टीनं आपण ओळखलं तर या अर्थाने हे जे वैराग्य द्योतक चिन्ह तर कंठी घाली यज्ञोपवीत हे झालं. अनुसंधान ठेवावे हा हेत,
त्यांचा मूळ हेतू काय असेल तर अनुसंधान ठेवावं आणि स्वस्वरूपी कर्मफलाने बांधला. काय अजब गोष्टी लिहून ठेवल्या काय आश्चर्य वाटतं की कर्मफलाने बांधला मौंजी बंधने व्यक्त केला. त्यात ते मौंजी बंधन आहे ना, ते मौंजी बंधन म्हणावं म्हणजे म्हणावी का काय म्हणावं, उपनयन म्हणावं, सगळं काय असेल ते म्हणावं, काहीतरी म्हणावं म्हणजे झालं. तर आता ते म्हणजे आहे म्हणून सांगतात. म्हणजे ते मुळात एक वनस्पती आहे, म्हणजे नावाची ती वनस्पती आहे, तिची वळून केलेली दोरी आहे. मुळात मौंजी बंधन खरं सांगायचं तर हे की त्या साध्या गवताच्या सारख्या दोरीनं कमरेला जे बांधलं ते मौंजी बंधन. तर त्याच्या अर्थाने ती जी काय गवताची दोरी आहे म्हणजे म्हणून ते गवत एक प्रकारचं, तर त्याची दोरी वळून ती बांधली आणि त्याला बंधनाची जाणीव करून दिली. कारण एरवी बंधनात नाही आहे असं वाटतंय, तर कर्मफलानं तू बांधलेलं आहेस, ते कर्मफल तुला संपवायचे. याला बंधनाचीच जाणीव नाही, तो मुक्ततेच्या मार्गाला लागेलच कशाला, म्हणून ते दिलं. तेव्हा संस्काराचे अर्थ कळावेत हा जो मुद्दा आहे तो मौंजी बंधने व्यक्त केला. आणि मग काय ह्याच्यात त्यांची कृपा काय किंवा हे सगळ्याचा उद्देश काय, विवेके पाहिजे सोडवेला जीवात्म्यासी. मग जीवाचा प्रवासमध्ये काय सांगितलं आपल्याला सगळं, जे 2 तास 3 तास सगळे आपण जे प्रवास पाहिले ते ह्याचेच आहेत की तो जीवात्मा अडकला आहे, त्याला आपण वासना देवा म्हणा, काय जो तो ज्याचं जे नाव देईल ते, मूळ वस्तू काही बदलत नाही. तर जो बांधलेला आहे मुळातच तो बांधलेल्या अवस्थेत जन्माला आला आहे, पण त्याला असं वाटते मी सुटाच आहे जन्माला आलेलो, सुटाने जन्माला आले, हे बंधन घालून दिलं, सांगून दाखवून दिलं. म्हणून कर्मफलाने बांधला मौंजी बंधने व्यक्त केला. त्याला ते दाखवून दिलं फक्त की हे बंधन आहे तुझ्यावर, प्रारब्धाचं म्हणा, कर्माचं म्हणा, काय करशील त्याचं, आधीच्या कर्मांचं सगळ्याचं बंधन आहे, ते व्यक्त करण्याचं काम ह्या विधीनं केलं. तर मौंजी बंधने व्यक्त केला. विवेके पाहिजे सोडवेला जीवात्म्यासी. मी जर पुढे विवेकाने राहीन तर ह्यातून बाहेर पडेन, आणि तीच खरी अवस्था आहे माणसाची जी मिळवायची आहे. पण आता ह्या सगळ्या मुंजीमध्ये कुठं काय यातलं असेल बाबा, काय मला काय माहिती नाही. पण विवेके पाहिजे सोडविला जीवात्म्यासी. यम नियम दंड देती भिक्षाहारे उदरपूर्ती लोभ न धरावा चित्ती कोणाविषयी. कसं बरोबर सांगितलं आपल्या सार जे पुढं सांगितले, यम नियम दंड देती भिक्षाहारे उदरपूर्ती. भिक्षेनं जो आहार मिळेल त्यानं उदरपूर्ती. आता मला सांगा, एकदा भिक्षाहारात, आता ते ठीक आहे काळानुसार काय असेल ते, काय गुरुगुरी वगैरे ते काही शक्य नाही, ठीक आहे, शाळेत जातो, शिकला, मोठा झाला, अबकं झालं, पानात पडते ती भिक्षाच आहे त्यांनी वाढलेली, मग ती कधीही चालेल ना तसं. पण असं कसं काय घातलं, हे आवडत नाही, ते तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तसं कसं काय बनवलं, मुद्दमच वाढलं ना, अमुक जमलं नाही आपल्याला ते काम, तिथे नाही जमलं आणि इथे पण नाही जमलं. आता ठीक आहे, आहार आहे, पथ्य आहे, कोणाचं काय हे आहे का, नाबड आहे, काय आहे, ठीक आहे. पण भिक्षेमधले घातलेल्या अन्नाला जशी काहीही प्रसाद आहे त्यांनी दिलेला आहे, ज्याला बुद्धी दिली त्यानंच दिलेला आहे, त्यामुळं तो उचितच असला पाहिजे मला. असं जर समजा आजही घरात वाटलं तरी घरातल्यांचं आत्मा शांत होईल की नाही का. ते काय व्हायचं काय कारणच ते पुढे, त्याच्यावरूनच पुढे काहीतरी होतं. मग त्याच्यासाठी ही भिक्षावृत्ती जी आहे ती काय आहे नक्की, भिक्षाहारे उदरपूर्ती, किंवा ते मला जगण्यासाठी जेवायचं आहे त्याची ती यंत्रणा आहे. आता उलटही आहे, मी काय बोलत नाही, पण जेवायसाठी जगणं झालं म्हणजे तिकडं सगळा वेळ गेला. मग तो जपाचा गेला, आपल्या उद्धाराचा गेला, पारायणाचा गेला वेळ सगळं. मग त्याविषयी तक्रार नाही. जे मिळालं ते भिक्षाहारे उदरपूर्ती लोभ न धरावा चित्ती कोणाविषयी. कुठे भिक्षा मागायचा हा प्रश्न नाही. ज्या ठिकाणी निघालो, रस्त्याला लागलं, ज्यांनी दिली त्याच्याविषयी, हाच देईल असं नाही. कारण तोही सुद्धा पुन्हा बंधन होऊन बसेल. त्यांची ओळख आहे, तिथे गेलं तर मिळेल. ओळख फक्त भगवंताची आहे, कुठे जाल तिथे मिळेल, पण तशी तयारी आहे का, तर ती तयारी करून घेण्यासाठी हे सगळा विधी दिला. भिक्षा घालोनी म्हणे जननी चहुवेद षड्दर्शनी निपुण होई 18 पुराणी गुरुबोधे. गुरुबोधानं निपुण होऊन जा असा आशीर्वाद दिलेला आहे. तेव्हा आता तू काय सोडून जाऊ नको इथं, असं नाही, ते तुझं उशीर झाला, अमकं झालं, तर ते विषय नाही. गुरुबोधे काय कर, तर भिक्षा घालोनी म्हणे जननी, अशा जननी होत्या आणि अजूनही असतील. तर चहुवेद षड्दर्शनी निपुण होई 18 पुराणी गुरुबोधे. गुरुने बोध केला की त्यांनी ह्याच्यात निपुण व्हावं अशी अपेक्षा आहे. आता हे तर त्यांना ज्यांना पद्धतीनं त्या काळात ते लागू असेल, पण आजच्या काळानुसारही ते तितकंच लागू आहे. गुरुबोध हा काही संपलेला नाही. आप्त इष्ट कुलगोत
भिक्षा घालोनी निरोप देत गुरुकृपे ज्ञानोन्नत व्हावेत वा. गुरूंच्या बोधाने त्यांची कृपा संपादन करून ज्ञानाने उन्नत हो, म्हणजे सगळं जगाचा व्यवहार पुढे सांभाळता येईल. काय ग्रहस्थाश्रम येईल, काय येईल, त्या आश्रमानुसार सांभाळता ज्याला आलं त्याला ज्ञान बरोबर झालेलं आहे. आश्रमानुसारचं जे जीवन आहे ते तसं सांभाळता आलं. आश्रम म्हणजे फक्त आपल्याला आता सध्या तरी वृद्धाश्रमात माहिती आहे, म्हणजे बाकीचे आश्रम आता झाले कालांगात काय येलाच नाही त्याला. पण जे काही आज आहेत त्यात आश्रमाचे मूळ जी कल्पना आहे ती कधीही बदललेली नाही. कर्तृत्वाचा प्रश्न आहे, आधी शिकायचं, मग त्याप्रमाणे काय उदरनिर्वाह करायचा, अतिथींची सेवा करायची, आणि मग ते झालं की त्या वयाचंही प्रमाण आहे त्याच्याशी. ते पूर्वीचं प्रमाण 100 वर्षाचं आता लक्षात ठेवण्यात काय अर्थ नाही. आता अलीकडे 28व्या वर्षी 20व्या वर्षी आपल्याला मधुमेह होतात आणि हे होतं आपल्याला माहिती आहे. मग आता काळ लवकर हे करतो नेतो, तर मग आपण पण आश्रमसुद्धा लवकरच बदलत असावं वेळच्या वेळी, हे चांगलं. म्हणून हे असं आहे. तर हे जर आपण बघितलं की भिक्षा घालोनी जननी तर म्हणतेच आहे, पण आप्त इष्ट कुलगोत भिक्षा घालोनी निरोप देतं, चांगल्या अर्थाने त्या घालोनी निरोप देतं गुरुकृपे ज्ञानोन्नत व्हावेत वा. गुरुकृपा कृपेने ज्ञानाने उन्नत व्हावं. बोलती सकल मंत्र मुखे परी अर्थाते कोणी न देखे. ते जे हे सगळे म्हणतायत त्यात सुद्धा महाराजांना असं वाटतंय की हे म्हणतायत सगळे, मला म्हणायला सांगतात भवतीपेक्षा दे, ठीक आहे, मला म्हणायला सांगतायत तेही देत आहेत, पण हे जे काय म्हणतायत आणि जे मंत्र चालू आहेत तर त्याच्यामध्ये बोलती सकल मंत्र मुखे परी अर्थाते कोणी न देखे विरळा सद्गुरू सारिखे अर्थ विवरिती. म्हणून ते गुरुगृही किंवा कुठे असेल तिथे, तिथून जो जाणता आहे तिथे, असं समजा. आजच्या काळात बोलणे एक, करणे एक, तो न म्हणावा विवेक, परी कालचक्राचे कौतुक ऐसेचे आहे. काय कालचक्राचं कौतुक झालं हे, त्यामुळं असं व्हायला लागलं. पण त्यामुळं काय झालं हे सांगितले वाचून राहिले नाहीत. कण जावोनी भूस राहिले, याच्यापेक्षा काय स्पष्ट सांगणार. कण जावोनी भूस राहिले, भूषणा वाचोनी छिद्र उरले. कष्ट करणारी गोष्ट आहे, कारण अजूनही ते आहेतच भूषण. तर त्याच्यात भूषणा वाचून छिद्र उरले, तशी त्या मंत्राची आणि याची अवस्था झाली, शब्दांची अवस्था झाली. मी म्हणतो व्यवहारात दिलेला शब्द पाळला तरी भूषण आहे, जसं समजायची वेळ आली, बरोबर आहे की नाही. त्यासाठी तिकडं कशाला, कोर्टात कशाला झालं पाहिजे. तुम्ही असं म्हणलं होतं त्याने कशाला, मी म्हणलंच आहे तर काय प्रश्न येतो ना. म्हणलं इथेच संपला व्यवहार. मग त्यामुळे त्याच्यापेक्षा आणखीन काही जास्त गरजच नाही. पण ती गरज आली आणि वाढायला लागली, याचाच अर्थ त्या शब्दाला तशी किंमत राहिली नाही. बोलणे एक, करणे एक, तो न म्हणावा विवेक. म्हणून कण जावोनी भूस राहिले, भूषण कण काय, शेवटी आतला कण नाही आणि फोल हे आहे, शब्द आहे. देतो म्हणलं, करतो म्हणलं, उद्या म्हणलं, आज म्हणलं, सगळं म्हणलंच नुसतं, प्रत्यक्षात काही दिलं नाही. तर मग काय झालं. कण जावोनी भूस राहिले, भूषणा वाचोनी छिद्र उरले, जाणते पुरुषी जाणिले येरा अवघे म्हणती सोहळा. बाकीचे काय म्हणतायत तो नुसता शब्दांचा सोहळा आहे, मंत्राचा सोहळा आहे, पण मूळ अर्थाचा विचार केला आणि ते काय करायचे आहे. कुलगुरू तेची सांगती, संध्योपासना शिकविती, अग्निकार्य करावे म्हणती नित्यनेमे, प्राणायामी नासिकासी करविती हस्तस्पर्शासी, न जाणसी योगासी मार्ग वळणं. आपला असं करतात म्हणजे काय, त्यांना प्राणायाम कसा करायचा, त्यांनी तसं करा म्हणलं, आपण आपलं असं करा म्हणलं, पुढे काय कोण श्वास काय प्राणायाम नाही काय. मग असं जर असेल तर त्याचं काय उरलं, तर मार्ग आहे त्या वाटेने आपलं जात राहायचं. तिथे शब्द लिहिला आहे प्राणायाम हा, तोही प्राणायाम करत नाही, तेही प्राणायाम करत नाही, पुढची कामं असेल पुढचे सगळं त्याच्या पुढचं सांगायचं असतं. त्यांचा प्रश्न नाही आहे, मूळच प्रश्न आहे. मूळ प्रश्न कुठेही आहे, हा इथेच आहे असं नाही, तिकडे सुद्धा ऑफिसमध्ये आहे, व्यवहारात आहे, सगळीकडे आहे. करतो म्हणलं आहे तर करावं. मग यात पुढे प्राधान्याने आश्रमाचा उपयोग एवढाच की मनुष्य हळूहळू प्राधान्याने आपापली कर्म करीत शेवटी आपल्या मूळ स्थानी परत जावा, ही जी यंत्रणा आहे ती आहे. म्हणून संन्यस्तम तिथे. तर ये राव घे म्हणती सोहळा, तो सुस्ता शब्दांचा सोहळा. कुलगुरू तेची सांगती, हे जे सगळं सांगितले ते. प्राणायामी नासिकाग्री, न जाणती योगासी मार्ग मळणं, जैसा गुरु तैसा चेला, निपटबोध वाया गेला, गणपती मनी खोचला समाधान नाही. म्हणून गुरुची ओढ लागली. नंतर एवढं काम घरातल्या विधीनं किंवा घरातल्या शिकण्याने सुद्धा होतं. आपल्याकडे काय गाथा असेल, शास्त्र असेल, काय ज्ञानेश्वरी असेल, काय असेल ते तेवढ्यानं सुद्धा काम होण्यासारखं आहे.
पण हे सगळे शोधलं पाहिजे हे त्यांना का वाटलं, तर हे सगळं असं आहे म्हणून वाटलं. वेळ झाली त्याला निदान ते जाता यावं म्हणून पुढे त्यांना काय आणखीन म्हणायचं होतं ते नंतर पाहू. सद्गुरुनाथ महाराज. शब्दार्थावीण फूल, शब्दार्थावीण फूल, आचरणाने अर्थामोल. शब्द अर्थावीण फूल, शब्द अर्थावीण फूल, आचरणाने अर्थामोल. आचरणाने अर्थामोल, आचरणाने अर्थामोल, आचरणाने अर्थामोल. कोण सावध कशासी म्हणे, कोण सावध कशासी म्हणे, ज्याचे त्याने जाणून घेणे. कोण कशासी सावध म्हणे, ज्याचे त्याने जाणून घेणे. ज्याचे त्याने जाणून घेणे, ज्याचे त्याने जाणून घेणे. न च करिता चिंतन मनन, न च करिता चिंतन मनन. अवघे मंत्र शब्द ज्ञान, अवघे मंत्र शब्द ज्ञान, अवघे मंत्र शब्द ज्ञान, अवघे मंत्र शब्द ज्ञान. बोल शास्त्र केले गोळा, बोल शास्त्र केले गोळा. आचाराविण पोकळ सोहळा, आचाराविण पोकळ सोहळा, आचाराविण पोकळ सोहळा, आचाराविण पोकळ सोहळा. दीन म्हणे गवसो गाभा, दीन म्हणे गवसो गाभा, दीन म्हणे गवसो गाभा. सच्चित आनंदाची प्रभा, सच्चित आनंदाची प्रभा, सच्चित आनंदाची प्रभा, सच्चिदानंदाची प्रभा, सच्चिदानंदाची प्रभा, सच्चिदानंदाची प्रभा. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय